नमस्कार मित्रांनो, मी वीरेंद्र पिलोंद्रे, स्पर्धा प्रबोधिनी स्कूल ऑफ कॉम्पिटिशनचा संचालक तसेच माजी पोलीस उपनिरीक्षक आणि माजी वाहतूक निरीक्षक। मित्रांनो, आज आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेकरिता भारतीय पुरावा कायदा 1872 असतो त्याबद्दल माहिती घेणार आहे। भारतीय पुरावा कायदा म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 यावर मुख्य परीक्षेमध्ये 20 मार्कांचं वेटेज आहे, म्हणजेच 10 प्रश्न असतील। आणि तसा पाहता हा कायदा कंपॅरेटिव्हली सोपा आहे, म्हणजे पूर्णपैकी पूर्ण मार्क्स आपल्याला इथे घेता येतात। काही लिमिटेड सेक्शन्स दिलेले आहे, त्याच्यानुसारच आपल्याला अभ्यास करावा लागतो, त्याच्या बाहेर जाऊन अभ्यास करायची गरज आपल्याला नाही आहे। तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया। इथे आपल्याला स्क्रीनवर सिलेबस दिसतो आहे। इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 ची कोणकोणती कलमे आपल्या सिलेबसला आहेत। आपली जी मुख्य परीक्षा आहे ती आता 30 जुलैला होणार आहे आणि त्या दिवशी पेपरमध्ये कोणकोणते कलम आपल्याला विचारतील तर तो सिलेबस इथे आपल्या पुढे आहे। तर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 मध्ये एक पहिलं चॅप्टर आहे किंवा त्याला पहिला पार्ट पण आपण म्हणू तर प्रिलिमिनरी म्हणून। तर त्याचे 1 ते 4 कलम आहेत, सिंपल कलम आहेत, त्याबद्दल खूप अशी डिटेल त्यामध्ये काही माहिती नाही आहे, पण थोडक्यात आपल्याला सिलेबसमध्ये आहेत, आपण ते लक्षात ठेवू। पुढे द रिलिव्हन्सी ऑफ फॅक्टबद्दल आहे, ओरल एव्हिडन्सेस काय असतात ते दिलेलं आहे, डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस काय आहे त्याबद्दल माहिती आहे, द बर्डन ऑफ प्रूफ कोणावर असेल, विटनेसेसबद्दल माहिती असेल आणि एक्झामिनेशन ऑफ विटनेसबद्दल आपल्याला माहिती असेल। तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया पहिल्या प्रिलिमिनरीपासून, चॅप्टर 1 पासून। इथे तुम्हाला सगळी माहिती दिसेल। न्यायालयांना मार्गदर्शन करणारा हा कायदा असतो ज्याला आपण भारतीय पुरावा अधिनियम 1872 म्हणतो। हा कायदा कशासाठी तयार झाला तर हा कायदा तयार होण्यामागचा मूळ उद्देश आहे, जेव्हा दिवाणी किंवा फौजदारी खटले न्यायालयांपुढे जातात तेव्हा त्या खटल्यांसाठी साक्ष पुरावे घेतले जातात। तर आता कोणते साक्ष लागू आहेत, कोणते पुरावे लागू आहेत त्यासंबंधी संपूर्ण परिपूर्ण मार्गदर्शन भारतीय पुरावा कायदा 1872 मध्ये आहे। मग इथे सगळ्यात पहिला भाग जो आहे त्यात तथ्यांची संबंधताबद्दल दिलेला आहे, म्हणजे जे फॅक्ट आहे ते आपल्या घटनेशी रिलिव्हंट आहेत का याबद्दल माहिती दिलेली आहे। पुढे भाग 2 आहे तो साबितीविषयी आहे। साबितीविषयी म्हणजे जे काही फॅक्ट असतील ते अपराध साबित करण्यासाठी पुरेसे आहेत का किंवा त्यांचं महत्त्व काय आहे। पुढे भाग 3 आहे, त्यामध्ये पुरावा हजर करणे आणि त्या पुराव्याचे काय काय परिणाम होतील याबद्दल माहिती दिलेली आहे। म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की या भारतीय पुरावा कायद्यामध्ये एकूण 3 भाग आपल्याला दिसतात आणि त्या भागांमध्ये वेगवेगळी प्रकरणं दिसतात। उदाहरणार्थ प्रकरण 1 आणि प्रकरण 2 हा भाग 1 चा भाग आहे। त्यानंतर प्रकरण 3, प्रकरण 4, प्रकरण 5 आणि प्रकरण 6 हे भाग 2 मध्ये येतात आणि प्रकरण 7, 8, 9, 10, 11 हे भाग 3 मध्ये येतात। तर आपण आता भाग 1 आणि प्रकरण 1 बद्दल माहिती घेणार आहे, ज्याला आपण तथ्यांची संबंधता म्हणतो। तथ्यांची संबंधता म्हणजे जे काही फॅक्ट असतील ते रिलिव्हंट आहेत का, ते घटनेशी मिळते जुळते आहेत का याबद्दल माहिती आहे। तर प्रकरण 1 प्रारंभिक आहे, त्यात कलम 1, 2, 3, 4 या 4ही कलमांचा समावेश आपल्या सिलेबसमध्ये आहे, म्हणजे 4ही कलमांवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर कुठलाही कायदा असो त्यातलं सगळ्यात पहिलं जे कलम असतं ते कलम त्या कायद्याचं नाव, त्या कायद्याचा विस्तार आणि त्या कायद्याच्या प्रारंभाबद्दल असतं। तर इथे देण्यात आलेलं कलम 1 आहे, सेक्शन 1 आहे, त्यात कायद्याचं नाव, कायद्याचा विस्तार आणि कायद्याच्या प्रारंभाबद्दल माहिती दिलेली आहे।
त्याला आपण शॉर्ट टायटल, एक्सटेन्शन अँड कमेन्समेंट असं म्हणतो. तर पहिले आपण नावाबद्दल बोलूया. भारतीय पुरावा अधिनियम 1872 मध्ये प्रकरण 1 मध्ये जे कलम 1 आहे त्यात या अधिनियमाचं नाव भारतीय पुरावा अधिनियम 1872 असं दिलंय. म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 या नावाने हा कायदा ओळखला जाईल. पुढे त्याचा विस्तार दिलेला आहे. विस्तार म्हणजे आपण त्याला कार्यक्षेत्र पण म्हणू शकतो की हा जो पुरावा कायदा आहे तो कुठे कुठे लागू असेल, कोणकोणत्या भागापर्यंत हा लागू असेल. तर हा पुरावा कायदा संपूर्ण भारताला लागू आहे. संपूर्ण भारत म्हणजे पूर्वी कायद्यांमध्ये काय असायचं तर जम्मू काश्मीर वगळता असं असायचं. आता असा काही प्रकार नाही आहे. आता जम्मू काश्मीर पण त्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे संपूर्ण भारत, भारताचा कोणताही भाग न वगळता संपूर्ण भारताला, द होल ऑफ इंडियाला हा कायदा लागू असेल, हा त्याचा विस्तार आहे. पुढे लष्करी न्यायालयातील जी न्यायिक कार्यवाही आहे त्याला पण हा कायदा लागू आहे. म्हणजे लष्करी न्यायालय असतात ज्याला कोर्ट मार्शल आपण म्हणतो, त्यांना जी कार्यवाही असते त्याला पण हा कायदा लागू असतो. फक्त काही स्पेशल कोर्ट असतात. स्पेशल कोर्ट म्हणजे कोणते तर सैनिकी कोर्ट आपण त्यांना म्हणू, म्हणजे सैनिकी कार्यवाही त्यांना आपण म्हणू. तर लष्करी कायदा म्हणजे भूसैनिकांचा कायदा असू शकतो, नौदल सैनिकांचा कायदा असू शकतो किंवा वायुसैनिकांचा कायदा असू शकतो. फक्त त्या कायद्यातील ज्या कार्यवाही आहे त्यालाच हा कायदा लागू होत नाही. अदरवाईज इतर सर्व लष्करी न्यायालयांना किंवा त्यांच्या पुढील होणाऱ्या कार्यवाहींना हा कायदा लागू आहे. ठीक आहे. तर इथे आपण या अधिनियमाचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे. लष्करी न्यायालयातील किंवा न्यायालयापुढील सर्व न्यायिक कार्यवाही यांना हा कायदा लागू आहे. पण कोणत्याही न्यायालयाला किंवा अधिकाऱ्याला सादर केलेल्या प्रतिज्ञालेखांना किंवा लवादाला ही कार्यवाही लागू नाही किंवा हा कायदा लागू नाही. तर फक्त आता सुटलं कोण आहे तर ॲफिडेव्हिट म्हणजे ज्याला आपण प्रतिज्ञालेख म्हणतो आणि आर्बिट्रेटर ज्याला आपण लवाद म्हणतो, त्यांच्या पुढे चालणाऱ्या कार्यवाहींना किंवा या पर्टिक्युलर कार्यवाहीला हा कायदा लागू होणार नाही अशी माहिती विस्तारामध्ये आहे. एकदा विस्तार पुन्हा आपण रिवाइज करूया. भारतीय पुरावा अधिनियम 1872 हा संपूर्ण भारताला लागू आहे. हा लष्करी न्यायालयातील न्यायालयापुढील न्यायिक कार्यवाहींना पण लागू आहे. फक्त काही लष्करी कायद्यांची कार्यवाही असेल तर त्याला हा लागू नाही. सोबत हा लेखांना म्हणजे ॲफिडेव्हिटला आणि लवादाला म्हणजेच आर्बिट्रेटरला लागू नाही. तो आर्बिट्रेटरला लागू नसण्यामागचं मूळ रिझन काय आहे तर एक वेगळं आर्बिट्रेशन ॲक्ट असतं, त्याच्यामध्ये त्याबद्दल कार्यवाही दिलेली आहे. त्याच्यामुळे हा पर्टिक्युलर कायदा त्या कायद्याला लागू होत नाही. त्याच्यासाठी एक वेगळा सेपरेट कायदा आहे. पुढे यातला तिसरा पॉईंट येतो तो म्हणजे प्रारंभ, ज्याला कमेन्समेंट म्हणतो. या कायद्याची सुरुवात कधी झाली तर हा कायदा सुरू झाला 1 सप्टेंबर 1872ला. त्याची कमेन्समेंट आहे 1 सप्टेंबर 1872. कलम 1 मध्ये 3 गोष्टी आपण शिकलो. एक नाव, दुसरा त्याचा विस्तार आणि तिसरा त्याचा प्रारंभ. हे झालं आपलं कलम 1. इथे आपण एक छोटासा चार्ट तयार केलाय, तो तुम्हाला अभ्यासाला सोयीचा होईल. बघा, सेक्शन 1 मध्ये 3 गोष्टी आहे. कायद्याचं नाव, व्याप्ती आणि प्रारंभ. कायद्याचं नाव आहे भारतीय पुरावा अधिनियम 1872. त्याची व्याप्ती आहे संपूर्ण भारत, म्हणजे संपूर्ण भारताला हा लागू आहे. दुसरा पॉइंट आहे लष्करी न्यायालयांना हा लागू आहे. तिसरा पॉइंट आहे दैनंदिन न्यायालयीन कामकाजांना आणि लष्करी कोर्टांना पण हा लागू आहे. चौथा पॉइंट आहे दिवाणी आणि फौजदारी कोर्टांना हा लागू आहे. म्हणजे सिव्हिल अफेन्स असेल किंवा मग क्रिमिनल अफेन्स असेल तर त्या सगळ्यांना हा लागू होतो. आता कोणाला लागू नाही त्याचे पॉइंट आपण इथे वेगळे तयार केले आहे. बघा,
जी लष्करी न्यायालये भूदल, नौदल, वायुदल कायद्याप्रमाणे भरविली जातात तेव्हा त्यांना हा कायदा लागू नाही. दुसरा पॉइंट आहे, शपथेवर घेणाऱ्या प्रतिज्ञापत्रांना हा कायदा लागू नाही, म्हणजे ॲफिडेव्हिटला हा कायदा लागू नाही. तिसरा पॉइंट आहे, लवादांपुढे चालणाऱ्या कारवाईंना हा कायदा लागू नाही, म्हणजे आर्बिट्रेटर्सला हा कायदा लागू नाही. तुम्हाला या चार्टनी कलम 1 एकदम सुस्पष्टपणे समजेल, सविस्तरपणे समजेल. हा चार्ट खूप महत्त्वाचा असेल कलम 1 साठी आणि कलम 1 तितकंच महत्त्वाचा असेल या तीनही बाबींसाठी. तिसरा भाग यातला आहे प्रारंभाचा. प्रारंभाबद्दल आपण म्हटलंय की 1 सप्टेंबर 1872ला हा कायदा संपूर्ण भारताला लागू झाला. पुढे येतोय आपण आता कलम 3 कडे. कलम 2 जे आहे ते आपल्या कायद्यात आता नाही. कायद्यात नाही म्हणजे ते वगळल्या गेलंय, म्हणून इथे कलम 2 आपण घेतलेलं नाही. पुढे कलम 3 मध्ये काही इंटरप्रिटेशन क्लॉजेस दिलेले आहेत, म्हणजे काही शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहे. त्याला मराठीत निर्वाचन खंड असं पण म्हटलं जातं. तर या अधिनियमात जे जे शब्द वापरलेले आहेत त्या शब्दांचा अर्थ सांगण्याचं काम हा कलम करणार आहे, किंवा यात कोणकोणत्या शब्दांचा अर्थ आपण काय लावायचा त्याबद्दल माहिती सेक्शन 3 आपल्याला देणार आहे. तर सेक्शन 3 मध्ये आपण प्लेन लक्षात ठेवू की इंटरप्रिटेशन क्लॉज आहे, म्हणजे इथे व्याख्या दिलेल्या आहेत. तर सगळ्या व्याख्या आपल्याला महत्त्वाच्या असतील. तर पहिली व्याख्या आहे न्यायालयाची. तर आपण न्यायालय, कोर्ट म्हणजे काय समजायचं, तर यामध्ये सर्व न्यायाधीश, दंडाधिकारी आणि लवाद सोडून पुरावा घेण्यास विधिता ज्यांनाही प्राधिकृत केलेला आहे त्या सर्व व्यक्तींचा समावेश आहे. म्हणजे इथे सर्व प्रकारचे न्यायाधीश आले, सर्व प्रकारचे दंडाधिकारी आले, म्हणजे जजेस आणि मॅजिस्ट्रेट आले. फक्त लवाद इथून वगळलेला आहे, म्हणजे आर्बिट्रेटर्स यामध्ये आलेले नाही. आपण सुरुवातीलाही म्हटलंय की आर्बिट्रेटरला हा कायदा लागू नाही. पुन्हा पुरावा घेण्यासाठी कायद्याने ज्याला कोणाला प्राधिकृत केलेला आहे त्या सर्वांचा समावेश या कायद्याअंतर्गत होतो, म्हणजेच त्याला तुम्हाला न्यायालय म्हणता येतं. तर या कायद्यानुसार न्यायालयाचा अर्थ काय समजायचा, तर ज्याला कोणाला कायद्यानुसार पुरावा घेण्याचा अधिकार आहे त्याला न्यायालय समजायचं आहे. पुढे दुसरी व्याख्या आहे तथ्य किंवा फॅक्ट. आता फॅक्ट म्हणजे काय, तर आपल्याला जेही 5 इंद्रिय दिलेले आहेत त्या 5 इंद्रियांनी जर आपल्याला ती वस्तू समजत असेल, त्या वस्तूंचं अस्तित्व कळत असेल, तर आपल्यासाठी ते फॅक्ट आहे. म्हणून इथे पहिला पॉइंट आहे, इंद्रिय गोचर होणारी कोणतीही वस्तू परिस्थिती किंवा वस्तूमधील संबंध दर्शवत असेल तर ती वस्तू म्हणजे आपल्यासाठी फॅक्ट आहे. पुढे कोणत्याही व्यक्तीला जिचे भान होऊ शकते अशी कोणतीही मानसिक अवस्था अभिप्रेत व समाविष्ट आहे. म्हणजे ज्या वस्तूचं भान आपण करू शकतो, हवा असेल, केस असेल, कपडे असेल, त्यानंतर एखादी कोणती वस्तू असेल, अशी वस्तू ज्याला अस्तित्व आहे त्याचा जर आपण एखाद्या परिस्थितीशी संबंध जोडला तर आपल्यासाठी ते फॅक्ट होऊन जातं, त्याला आपण तथ्य म्हणतो. तर तथ्याची काही उदाहरणे पण आहे, ती आपण पुढे बघू. इथे बघा, पहिलं जे उदाहरण आहे, विवक्षित पदार्थ विवक्षित जागी विवक्षित क्रमाने मांडलेले आहेत हे तथ्य आहे. म्हणजे एखाद्या घटनास्थळावर आपण जर गेलो तर आपण तिथे वस्तू कशा आहेत हे बघतो, पद्धतशीर मांडलेल्या आहेत की त्या विखुरलेल्या आहेत, आणि त्याच्यावरून आपण तो परिस्थितीजन्य पुरावा तथ्य तयार करतो, फॅक्ट कलेक्ट करतो की ॲक्च्युली तिथे परिस्थिती कशी होती. म्हणजे कपडे विखुरलेले होते का, वस्तू विखुरलेल्या होत्या का, की ते पद्धतशीर मांडलेले होते, त्याच्यामध्ये काही डिस्टर्बन्स होतं किंवा नाही होतं, हे आपल्यासाठी
पुराव्याच्या दृष्टिकोनातून तथ्य आहे. दुसरं एक उदाहरण आहे, एखाद्या माणसाने काही ऐकले किंवा पाहिले हे तथ्य म्हणजे माणसाने जर आपल्याला काही ऐकलं असेल, काही पाहिलं असेल आणि मग तो पुरावा कामी आपल्याला वापरायचा असेल तर अशा व्यक्तीने पाहिलेलं ऐकलेलं पण आपल्यासाठी तथ्य होऊ शकतं. मग तथ्य काय असतं तर जे पाहिलं ते पण आणि जे ऐकलं ते पण. एखाद्या माणसाने विवक्षित शब्द म्हटले आहे ते सुद्धा आपल्यासाठी तथ्य आहे. म्हणजे कोणी जर काही शब्द बोलला असेल तर ते पण आपल्यासाठी तथ्य आहे, फॅक्ट आहे. त्याला पण आपण आपल्या चौकशीमध्ये किंवा न्यायालयीन चौकशीमध्ये वापरू शकतो. पुढे, एखाद्या माणसाचा विवक्षित लौकिक आहे हे तथ्य आहे. दॅट अ मॅन हॅज अ सर्टेन रेप्युटेशन इज अ फॅक्ट. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जो दर्जा आहे तो कसा आहे हे सुद्धा तथ्य आपल्याला पुरावा कामी किंवा मग चौकशीमध्ये वापरता येतं. तर तथ्य म्हणजे काय तर तथ्य म्हणजे वस्तू आहेत. तथ्य म्हणजे माणसाने काही ऐकलं असेल, बोललं असेल ते आहे. तथ्य म्हणजे अजून काय तर एखाद्या व्यक्तीचे शब्द पण आहे. अजून तथ्य म्हणजे काय असू शकतं तर एखाद्या माणसाचं जे मत आहे, एखाद्या माणसाने जर काही मत मांडलेलं आहे तर ते पण तथ्य असू शकतं. आणि एखाद्या माणसाचं रेप्युटेशन हे पण तथ्य असू शकतं. एक पॉइंट आहे, एखाद्या माणसाला विवक्षित मत आहे, त्याचा विवक्षित उद्देश आहे, तो सद्भावपूर्वक किंवा कपटीपणाने वागतो किंवा तो विशिष्ट शब्द विशिष्ट अर्थाने वापरतो किंवा त्याला विशिष्ट वेळी विशिष्ट संवेदनेचे भान असते किंवा झाले होते हे पण आपल्यासाठी तथ्य आहे. तर तथ्याची ही बरीच उदाहरणे आपल्यासाठी तथ्य म्हणजे काय, फॅक्ट म्हणजे काय समजायला मदत करतील. पुढे तथ्याचं बरंच स्पष्टीकरण आपल्याला अजून मिळेल. नंतरच्या व्याख्या घेऊया. पुढली व्याख्या आहे संबंध, रिलिव्हंट. आता हे रिलिव्हंट काय असतं तर आपण यापूर्वी ज्या तथ्यांबद्दल बोललो त्या तथ्यांचा वापर जर आपण एखाद्या कायद्यानुसार न्यायालयात करत असू, त्या तथ्यांचा वापर एखाद्या न्यायालयात आपण कायद्यानुसार करत असू आणि परिस्थितीशी त्याला जुळवण्याचा प्रयत्न आपण करत असू तर याचा अर्थ आपण त्या पुराव्याला, त्या तथ्याला त्या परिस्थितीशी जोडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते रिलिव्हंट आहे का हे बघतो. म्हणजे एकमेकांशी त्याचा संबंध आहे का. मला जर कपडे विखुरलेले जागी घटनास्थळावर दिसले तर त्या कपड्यांचा त्या घटनेशी संबंध आहे का. म्हणजे चोरी झाली तर सगळं विखुरलेलं होतं, हे त्याच्याशी त्याचं रिलिव्हन्स लावता येतं, त्याच्याशी संबंध लावता येतो. एखाद्या ठिकाणी खून झाला त्यावेळेला आपल्याला तिथे ब्लड स्टेन मिळाले, काही चाकू वगैरे मिळाला, त्याचा अर्थ त्या वस्तूचा आपण त्या परिस्थितीशी, त्या घटनेशी संबंध आहे का हे सांगू शकतो, हे ठरवू शकतो. याला रिलिव्हंट म्हणतात. तर एखाद्या ऐकलेल्या बाबीचा, वस्तूचा, पाहिलेल्या घटनेचा संबंध त्या घटनेशी आहे का यालाच आपण रिलिव्हंट किंवा संबंध असं नाव देतो. पुढे येतं वाद तथ्य, त्याला फॅक्ट इन इश्यू म्हणतात. या शब्दप्रयोगामध्ये जे तथ्य निव्वळ तेच तेवढे किंवा इतर तथ्यांच्या जोडीने लक्षात घेतल्यास त्यातून कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत प्रपादिलेले किंवा नाकबूल केलेला हक्क, दायित्व किंवा निसमर्थता यांचे अस्तित्व, नाअस्तित्व, स्वरूप किंवा व्याप्ती अपरिहार्यपणे निष्पन्न होते असे कोणतेही तथ्य अभिप्रेत असते. म्हणजे वाद तथ्य, फॅक्ट इन इश्यूचा अर्थ काय होतो तर जे काही फॅक्ट असतील ते फॅक्ट त्या परिस्थितीशी जुळत आहेत का तर ते त्या इश्यूशी संबंधित आहेत, अदरवाईज ते त्या कार्यवाहीचा भागच नाही आहे. म्हणजे त्या कार्यवाहीत त्यांना वापरायचं की नाही वापरायचं हे त्या संबंधावर किंवा फॅक्ट इन इश्यूवर डिपेंड असेल. तर फॅक्ट इन इश्यू ही व्याख्या आपली झाली. पुढे थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. जेव्हा केव्हा दिवाणी प्रक्रियेच्या संबंधी त्या काळी अंमलात असलेल्या
कायद्याच्या उपबंधाखाली कोणतेही न्यायालय तथ्यविषयक वादप्रश्न नमूद करते तेव्हा अशा वादप्रश्नाच्या उत्तरादाखल जे तथ्य प्रतिपादन करावयाचे किंवा नाकबूल करावयाचे ते वादतथ्य असते, म्हणजे ते फॅक्ट इन इश्यू असते. एक उदाहरण दिलंय, क वर खच्या खुनाचा आरोप आहे. एक व्यक्ती आहे क नावाचा आणि त्याच्यावर आरोप झालाय कशाचा, तर की त्याने खचा खून केलाय. आता त्याची जेव्हा समपरीक्षा होते, ट्रायल होते, तर त्यात कोणती वादतथ्य आहे हे आपण बघू. क ने खचा मृत्यू घडवून आणला हे त्या घटनेतील फॅक्ट आहे. म्हणजे जिथे याच्यावर आरोप झाला, क वर खुनाचा आरोप झाला, तर आपण समजून चाललो आहे फॅक्ट इन इश्यू काय आहे, तर फॅक्ट इन इश्यू आहे की क ने खचा मृत्यू घडवून आणला. आता त्याचा उद्देश काय होता, खचा मृत्यू घडवून आणण्याचा कचा उद्देश काय, तो उद्देश आपल्याला शोधायचा आहे. पुढे ख कडून क ला गंभीर व आकस्मिक प्रक्षोभ कारण मिळाले होते का, म्हणजे त्याचा खून झाला तर कदाचित ख ने त्याला डिचवलं असावं, त्याला चिडवलं असावं आणि क ला भरपूर राग आला असावा आणि त्याच्यामुळे त्याच्या हातून खून घडलेला असावा, किंवा उद्देशपूर्वक प्लॅनिंग करून त्याने त्याचा खून केलेला असावा, तर काही पण होऊ शकतं. यालाच आपण वादतथ्य म्हणतो. म्हणजे जो वाद निर्माण झाला, जो इश्यू निर्माण झाला, ज्याच्यामुळे एखादा अपराध घडला, त्या अपराधाचा उद्देश होता का, किंवा मग तो अपराध इन्स्टंट एकदम लगेच घडला का, रागामुळे घडला का, किंवा मग सेल्फ डिफेन्समुळे घडला का, तर हे सगळ्या ज्या बाबी असतात त्याला आपण वादतथ्य म्हणू शकतो. ज्या कृतीमुळे खचा मृत्यू घडून आला ती करताना क हा मनोविकलतेमुळे त्या कृतीचे स्वरूप जाणण्यास असमर्थ होता का. म्हणजे इथे अजून एक वादतथ्य काय झालं की ज्याने खून केला तो मनोविकल तर नाहीये, त्याने आपल्या मनोविकलतेमुळे, म्हणजे त्याला काही समजत नाही, तो समजण्यास असमर्थ आहे, याच्यामुळे तर त्यांनी खून केला नाही, हे पण त्यातलं एक वादतथ्य असेल. तर वादतथ्य म्हणजे काय, तर आपण जी काही घटना, जो काही अपराध आहे त्याच्याबद्दल परिस्थितीनुरूप बऱ्याच काही घटना शोधत असतो की त्याच्या मागचा उद्देश काय, ते का घडलं, कोणी केलं, का केलं, या सगळ्या गोष्टींना आपण वादतथ्य म्हणू शकतो. पुढला जो पॉइंट आहे तो आहे दस्तऐवज, ज्याला आपण डॉक्युमेंट म्हणतो. आता बऱ्याच अपराधांमध्ये किंवा बऱ्याच दिवाणी न्यायालयांमध्ये दस्तऐवज, डॉक्युमेंटचा फार महत्त्वाचा रोल असतो, ज्याला आपण डॉक्युमेंटरी प्रूफ पण म्हणत असतो. आता दस्तऐवज म्हणजे काय, कोणताही मजकूर नमूद करण्यासाठी अक्षरे, आकडे, आकृत्या किंवा चिन्हे अशी जी साधने वापरण्याचे उद्देशित असेल किंवा वापरता येतील त्या साधनांनी किंवा त्यापैकी एकाहून अधिक साधनांनी कोणत्याही पदार्थावर लिहिलेला किंवा व्यक्त केलेला मजकूर असा होय. डॉक्युमेंटचा अर्थ तुम्ही कुठेही काहीही लिहिलेलं असेल तर तो डॉक्युमेंट आहे. त्याचा वापर तुम्हाला पुरावा म्हणून करता येतो. मग त्यावर चिन्ह असतील, अक्षरे असतील, आकडे असतील, आकृत्या असतील, काहीही असेल तरी त्याचा दस्तऐवज म्हणून वापर होऊ शकतो. त्याला तुम्ही दस्तऐवज म्हणू शकता, म्हणजे तो तुमच्यासाठी डॉक्युमेंट आहे. उदाहरण, एखादे लिखाण हा दस्तऐवज आहे. मग ते लिखाण कागदावर केलेलं असावं, खड्ड्यावर केलेलं असावं, धातूंवर केलेलं असावं, स्तंभांवर केलेलं, कुठे पण केलं असेल तरी ते लिखाण दस्तऐवज आहे. मुद्रित, शिळामुद्रित म्हणजे लिथोग्राफ म्हणतात त्याला, किंवा छायाचित्रित म्हणजे फोटोग्राफ केलेले शब्द हे पण दस्तऐवज आहे. एखादा नकाशा किंवा आराखडा हा पण दस्तऐवज आहे. धातूच्या पत्र्यावरील किंवा दगडावरील कोरीव लेख हा पण दस्तऐवज आहे. आणि एखादे विडंबन चित्र असेल तर तो पण दस्तऐवजच आहे. इथे आपण दस्तऐवजाची व्याख्या घेतली. पुढली व्याख्या खूप महत्त्वाची आहे, पुरावा, एव्हिडन्स. कारण कोणतीही घटना जर असेल तर पुरावा आवश्यक असतो.
ती घटना सिद्ध होण्यासाठी एखाद्यावर आरोप केलाय आणि तो सिद्ध दोषी व्हावा, त्याला शिक्षा व्हावी, यासाठी पुरावा खूप महत्त्वाचा असतो. आता पुरावा जो आहे तो कसा असू शकतो, म्हणजे पुरावा म्हणजे काय, पुरावा कोण कोण असू शकतो. तर बघा, पुरावा एकतर साक्षला म्हटलं जातं, म्हणजे आपण जी साक्ष देतो ना तोंडी, तो एक पुरावा असतो. आणि काही भौतिक पुरावे असतात, म्हणजे त्याला आपण वस्तू म्हणतो. तर पुरावा म्हणजे काय, यात काय काय अभिप्रेत आहे आणि काय समाविष्ट आहे ते आपण वाचतोय. तर इथे पहिला पॉइंट दिलाय, चौकशीतील तथ्यविषयक बाबींसंबंधी आपणासमोर जी कथने करण्यास न्यायालय साक्षीदारांना परवानगी देते किंवा आवश्यक करते, ती सर्व कथने, अशा कथनांना तोंडी साक्ष असे म्हटले जाते. म्हणजे न्यायालयांपुढे जे कोणी जे काही स्टेटमेंट दिलेले असेल ते स्टेटमेंट म्हणजे पुरावा आहे, त्याला आपण तोंडी पुरावा म्हणतो. दुसरा पॉइंट आहे, न्यायालयाच्या निरीक्षणार्थ हजर केलेले सर्व दस्तऐवज व यात इलेक्ट्रॉनिक अभिलेख पण समाविष्ट आहे, यांना लेखी पुरावा म्हटलं जातं. मग पुरावा म्हणजे काय झाले, तर एक तोंडी असेल आणि एक लेखी असेल. म्हणजे एक डॉक्युमेंटरी प्रूफ असेल आणि एक ओरल प्रूफ असेल. तर या सगळ्यांना तुम्ही पुरावा म्हणू शकता आणि यांचा वापर विविध प्रकारच्या घटनांच्या चौकशीसाठी न्यायालयाला करता येतं. न्यायालयात पुराव्यावरूनच अनेक जे अपराध आहे ते सिद्ध होतात आणि पुराव्याअभावी जो अपराधी व्यक्ती आहे तो सुटतो पण. पुढे आहे शाबित, खूप महत्त्वाची व्याख्या आहे, याला प्रूव्ड म्हटलं जातं. आता शाबित होणे म्हणजे काय, तर जेव्हा आपणापुढील बाबींचा विचार केल्यानंतर एखादे तथ्य अस्तित्वात आहे असा न्यायालयाचा समज होतो किंवा व्यवहारदृष्टी असलेल्या माणसाने ते अस्तित्वात आहे अशा समजुतीने त्या विशिष्ट प्रकरणाच्या परिस्थितीत वागायला हवे इतके त्याचे अस्तित्व न्यायालयाला संभवनीय वाटते, तेव्हा ते शाबित झाले असे म्हटले जाते. न्यायालयापुढे एखाद्या प्रकरणाची समपरीक्षा म्हणजे ट्रायल सुरू आहे. आता ते प्रकरण प्रूव्ड झालं का, हे जर न्यायालयाला बघायचं असेल की त्याला ते प्रूव्ह झालं की नाही झालं, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं, तर न्यायालयापुढे ज्या काही बाबी मांडल्या जातात त्यात न्यायालय एक आपलं मत काढते. ते मत परिस्थितीनुरूप आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून काढलेलं असतं आणि मग न्यायालय परिस्थितीनुसार तो जो व्यक्ती असेल त्याचं अस्तित्व न्यायालयांना कळतं आणि त्याच्यानुसार त्यांना जे संभवनीय वाटतं त्याला ते शाबित म्हणतात. म्हणजे ही गोष्ट या घटनेवरून, या परिस्थितीवरून शाबित झाली असं म्हटलं जातं. पुढे आपण शाबित नंतर दुसरं महत्त्वाचं आहे नाशाबित, त्याला डिस्प्रूव्ड म्हटलं जातं. तर डिस्प्रूव्ड म्हणजे काय, डिस्प्रूव्डमध्ये काय काय येतं, जेव्हा आपणापुढील बाबींचा विचार केल्यानंतर एखादे तथ्य अस्तित्वात नाही असा न्यायालयाचा समज होतो किंवा व्यवहारदृष्टी असलेल्या माणसाने ते अस्तित्वात नाही अशा समजुतीने त्या विशिष्ट प्रकरणाच्या परिस्थितीत वागायला हवे होते, त्याचे नाअस्तित्व न्यायालयाला संभवनीय वाटते, तेव्हा ते नाशाबित झाले असे म्हटले जाते. मग शाबितमध्ये अस्तित्व असतं आणि नाशाबितमध्ये अस्तित्व नसतं. एखाद्या घटनेचं अस्तित्व नाही आहे तर नाशाबित, अस्तित्व आहे तर शाबित. म्हणजे न्यायालय कोणाला शाबित मानते आणि कोणाला नाशाबित मानते हे यावरून आपल्याला लक्षात येतं. तिसरा पॉइंट आहे बिनशाबित. एखादे तथ्य जेव्हा शाबितही झालेले नाही आणि नाशाबितही झालेले नाही त्याला बिनशाबित म्हणतात. म्हणजे ज्याला शाबित म्हणता येत नाही, ज्याला नाशाबित म्हणता येत नाही, त्याला काय नाव द्यायचं, तर त्याला आपण नाव द्यायचं बिनशाबित.
तर या सगळ्या आपल्या व्याख्या झाल्यात. एकूण 10 व्याख्या आहे. पुढे भारताची व्याख्या दिली आहे. भारत म्हणजे संपूर्ण भारताचं राज्यक्षेत्र असं म्हटलं गेलंय. तर इथे आपल्याला कलम 3 मध्ये वेगवेगळ्या व्याख्या माहिती पडतात. त्याची थोडक्यात आपण रिव्हिजन घेऊया. इथे तुम्हाला एक रिव्हिजन चार्ट दिसेल. कलम 3 निर्वाचन खंड इंटरप्रिटेशन क्लॉज. पहिली व्याख्या होती न्यायालयाची. न्यायालय म्हणजे काय, तर सर्व न्यायाधीश व दंडाधिकारी तसेच कायद्यानुसार ज्यांना पुरावा घेण्याचे अधिकार आहे ते, या सगळ्यांना आपण न्यायालय म्हणतो. पुढे आहे फॅक्ट, तथ्य. प्रत्यक्ष दिसणारी आणि अस्तित्व असणारी गोष्ट म्हणजे तथ्य आहे, ज्याला आपण फिजिकल फॅक्ट म्हणतो. त्याचप्रमाणे मानसिक अवस्थेने समजणारी तथ्य म्हणजे त्याला आपण सायकोलॉजिकल फॅक्ट म्हणतो. पुढला तिसरा पॉइंट आहे संबंध, रिलिव्हंट. दुसऱ्या तथ्याशी संबंधित असेल तेव्हा ते संबंध लागू असतात. म्हणजे आपण घटनेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतो. कशाचा, तर एखाद्या तथ्याचा. कोणी सांगितलं त्याचा, कोणी ऐकलं त्याचा, एखादी वस्तू दिसली त्याचा. जेव्हा आपण संबंध जोडतो, तो संबंध लागू आहे तर ते रिलिव्हंट झालं. तो संबंध लागूच नाही आहे, त्या घटनेचा आणि त्याच्या ऐकण्याचा काही दूरपर्यंत संबंधच नाही आहे, तर मग तो रिलिव्हंट नाही आहे, तो संबंधित नाही आहे. तर पुढे आपण शिकणारच की कोणते संबंध लागू असतात आणि कोणते संबंध लागू नसतात. म्हणजे काय न्यायालयात ग्राह्य आहे आणि काय न्यायालयात ग्राह्य नाही. पुढे येतं वाद तथ्य, ज्याला आपण फॅक्ट इन इश्यू म्हणतो. तर वाद तथ्य म्हणजे मुद्दे गोष्ट आहे. मुद्दे गोष्ट म्हणजे जे काही प्रकरण असेल, जो काही मुद्दा असेल, जो काही घटना असेल, त्या घटनेमध्ये वापरण्यात येणारे जे तथ्य आहे, जे रिलेटेड आहे, तेच वाद तथ्य आहे. अदरवाईज वाद तथ्य नाही आहे. तर वादाशी संबंधित संपूर्ण माहिती गोळा करणे म्हणजे वाद तथ्य गोळा करणे असा त्याचा अर्थ होतो. पुढे आहे दस्तऐवज. दस्तऐवज म्हणजे कुठल्याही प्रकारे चित्र, लिहिणे, आकडे, मग ते कशावरही असो, कागदावर असो, झाडावर असो, दगडावर असो, या सगळ्यांना आपण दस्तऐवज म्हणू शकतो. पुढे येतं पुरावा. पुरावा हा तोंडी पुरावा असतो, लेखी पुरावा असतो किंवा परिस्थितीजन्य पुरावा असतो. तोंडी पुरावा म्हणजे एखाद्याने घटनेशी संबंधित काही सांगितलं, न्यायालयापुढे साक्ष दिली, तर ती तोंडी पुरावा आहे. लेखी पुरावा म्हणजे त्याच्याशी संबंधित काही जर दस्तऐवज असेल तर तो लेखी पुरावा आहे. आणि परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे घटनास्थळावर जर काही वस्तू मिळालेल्या असतील तर ते परिस्थितीजन्य पुरावा आहे. पुढे शाबित येतं, प्रूव्ड. त्यानंतर येतं नाशाबित, डिस्प्रूव्ड. एखादी घटना शाबित झाली नसेल तर त्याला नाशाबित म्हणतात. पुढे येतं बिनशाबित. तर घटना शाबित पण झाली नाही, नाशाबित पण झाली नाही, तर त्याला बिनशाबित म्हटलं जातं. आणि शेवटची व्याख्या होती भारताची. भारत म्हणजे काय, तर भारत म्हणजे संपूर्ण भारत. तर इथे आपण कलम 1 आणि कलम 3 बद्दल परिपूर्ण माहिती घेतली. तुम्हाला इथे दिलेल्या सगळ्या नोट्स पण कामात येतील आणि त्याला समजून पण घ्या. तर पुढे आपण सुरू करणार कलम 4. प्रकरण 1 मध्ये 1, 3 आणि 4 हे सेक्शन्स आपल्याला आहेत, ते सेक्शन्स आपण चर्चा करतोय. तर प्रकरण 1 मध्ये कलम 4 पण खूप महत्त्वाचं आहे. पहिलं 3रं महत्त्वाचं होतंच, व्याख्या आपल्याला डायरेक्ट विचारल्या जातील. आता कलम 4 बद्दल आपण बोलतोय. कलम 4 मध्ये म्हटलं गेलंय गृहीत धरता येईल म्हणजे मे प्रिझ्यूम, गृहीत धरील म्हणजे शाल प्रिझ्यूम, आणि निर्णायक पुरावा म्हणजे कन्क्लुझिव्ह प्रूफ. या 3 बाबींबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. आता बघूया की मे प्रिझ्यूम काय होतं, शॉल प्रिझ्यूम काय होतं आणि कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे काय होतं. तर पहिले गृहीत धरणे म्हणजे काय, तर गृहीत धरणे म्हणजे जो वादाची चौकशी करतोय, म्हणजे जे न्यायाधीश आहे ते काय काय गृहीत धरतील. मग कुठला वाद संबंधित आहे, कुठला वाद संबंधित नाही हे पाहतील.
आणि त्याच्यानुसार काही गोष्टी ते गृहीत धरतील. आता समजा दोन व्यक्ती आहे, एक अ आणि दुसरा ब. अ ने ब बाबत तक्रार केलेली आहे, त्याच्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे. तर आता अ वर ब ने अपराध केला किंवा त्याला जखम केली किंवा त्याला मारलं, या प्रकारची ती तक्रार आहे. मग न्यायाधीशाकडे जाईल तर न्यायाधीश गृहीत धरून चालेल. काय गृहीत धरून चालेल? तर याने जी तक्रार दिलेली आहे त्याच्यानुसार याने याला मारलेलं असावं. मे प्रिझ्यूम म्हणजे त्याने जस्ट एक अंदाज बांधला की नाही असं असं होऊ शकतं, याच्यानुसार तो प्रिझ्यूम करून चालतोय की याने याला मारलं असावं, याने याला जबर दुखापत केली असावी किंवा दुखापत केली असावी, तर त्याला मे प्रिझ्यूम म्हणतात. आपण थोडी थेरी वाचूया. न्यायालयाला एखादे तथ्य गृहीत धरता येईल असे जेव्हा जेव्हा या अधिनियमाद्वारे उपबंधित केलेले असेल तेव्हा न्यायालय असे तथ्य नाशाबित झाले नाही तर व तोपर्यंत ते शाबित असल्याचे मानू शकेल. म्हणजे न्यायालयाला असं गृहीत धरता येतं की हे जे तथ्य आहे ते शाबित आहे, म्हणजे हे शाबित होऊ शकतं. याला मे प्रिझ्यूम म्हणजे तो गृहीत धरून चालतो जोपर्यंत ते तथ्य नाहीसं होत नाही किंवा ते वगळलं जात नाही, किंवा मग जिथे ट्रायल चालतं तिथे एखादा व्यक्ती जर साक्ष देत असेल तर त्याला क्रॉस क्वेश्चनिंग केलं जातं आणि क्रॉस क्वेश्चनिंगमध्ये जर तो खोटा ठरला तर मग तेव्हा न्यायालय त्याला बाजूला करते. म्हणजे काय तर आता हे तथ्य गृहीत धरता येत नाही, याला आपण म्हणू की हे तथ्य आता आऊट झालं, बाहेर पडलं, हे मे प्रिझ्यूममध्ये येत नाही. तर न्यायालयाला काही बाबी गृहीत धरता येतात, ज्या काही कायद्याने दिल्या असेल त्या बाबी त्यांना गृहीत धरता येतील. पुढे, नाहीतर त्याचा पुरावा मागवू शकेल. समजा एखादी घटना जी आहे त्याच्याबद्दल कोणी साक्ष दिली असेल आणि न्यायालयाला असं वाटलं की यांची साक्ष आपण गृहीत धरावी, पण हे खरंच आहे का, त्याच्यासाठी न्यायालय काय करेल तर पुरावा मागवेल. न्यायालयाने एखादे तथ्य गृहीत धरावे असे जेव्हा जेव्हा या अधिनियमाद्वारे निर्देशित केलेले असेल तेव्हा न्यायालय असे तथ्य नाशाबित झाले नाही तर व तोपर्यंत शाबित असल्याचे मानू शकेल. कायदा न्यायालयाला परवानगी देतो की जोपर्यंत तथ्य नाशाबित होत नाही तोपर्यंत ते शाबित आहे असं तुम्ही गृहीत धरून चाला, की हे शाबित होऊ शकतं, याला मे प्रिझ्यूम म्हटला जाईल. कदाचित पुढे हे शाबित होईल तर त्याला शॉल प्रिझ्यूम पण म्हणू आपण शकतो. जेव्हा या अधिनियमाद्वारे एखादे तथ्य हे दुसऱ्या एखाद्या तथ्याचा निर्णायक पुरावा असल्याचे ठरवण्यात आले असेल तेव्हा न्यायालय पहिल्या तथ्याच्या शाबितीवरून दुसरे तथ्य शाबित झाल्याचे मानील व ते नाशाबित करण्यासाठी पुरावा देण्यास मुभा देणार नाही. म्हणजे न्यायालयाला जर एखाद्या अधिनियमाद्वारे एखादे तथ्य दुसऱ्या तथ्याचा निर्णायक पुरावा असेल असं त्यांनी ठरवलं तर न्यायालय पहिल्या तथ्याच्या शाबितीवरून दुसरे तथ्य शाबित झाल्याचे मानील व नाशाबित करण्यासाठी पुरावा देण्यास मुभा देणार नाही. म्हणजे ते डिसाईड करून घेईल की नाही आता हे जे आहे ते शाबित झालं, आता आपल्याला पुरावा नको आहे. तर प्रिझम्पशनवर एक चार्ट इथे आहे. प्रिझम्पशनचा अर्थ अनुमान काढणे, गृहीत धरणे असा होतो. तर या तीनही वाक्यांचा संदर्भ अनुमान काढणे, प्रिझम्पशन याच्याशी येतो. त्याचा एक चार्ट आहे. अनुमान, प्रिझम्पशन. प्रिझम्पशन कशावर अवलंबून असतो तर एक असते वस्तुस्थिती म्हणजे फॅक्ट आणि दुसरं असतं नैसर्गिक. म्हणजे वस्तुस्थिती, नैसर्गिक, फॅक्ट आणि नॅचरल ज्या बाबी आहे त्याच्याशी संबंध जोडून तुम्ही प्रिझम्पशन करू शकता. फॉर एक्झाम्पल, जी मते काढली जातात ती अनुभवावरून असतात, निरीक्षणावरून असतात आणि त्यामागे मानवी वर्तन, समाजाच्या चालीरीती, त्यांच्या सवयी असतात. त्यामुळे ती खोडून काढता येतात, त्याला मे प्रिझ्यूम म्हणजे गृहीत धरता येतील. तर आपल्याला किंवा न्यायालयाला जो अनुभव असतो, न्यायालयाने जे काही निरीक्षण केलेलं असतं
किंवा मानवी वर्तन कशा प्रकारचं आहे, सामाजिक चालीरीती कशा प्रकारच्या आहे, मनुष्याच्या सवयी कशा प्रकारच्या आहे, त्याच्यावरून काही गोष्टींना न्यायालयांना गृहीत धरता येतं. त्याला आपण मे प्रिझ्यूम म्हणतो. पुढे एक बाब असते ज्याला कायदेशीर प्रिझम्पशन म्हणतात. आणि कायदेशीर प्रिझम्पशन असेल तर त्याला आपल्याला खोडून टाकता येतं किंवा खोडून न टाकता येतं. म्हणजे त्याला आपण क्रॉस क्वेश्चनिंग करून बाजूला करू शकतो की याच्याशी काही संबंध नाही आहे, हे रिलिव्हंट नाही आहे, हे प्रिझम्पशन आपलं नाहीच आहे. आणि काही असे असू शकतात जे संबंधित असतील तर ते आपण गृहीत पण धरू शकतो. म्हणजे न्यायालय त्याला गृहीत धरू शकतं. मे प्रिझ्यूम म्हणजे गृहीत धरता येईल आणि शॉल प्रिझ्यूम म्हणजे गृहीत धरेल. कधी धरेल तर फ्युचरमध्ये. मे प्रिझ्यूमचा अर्थ आहे त्याला गृहीत धरता येईल आणि शॉल प्रिझ्यूमचा अर्थ आहे तो फ्युचरमध्ये गृहीत धरेल. यात थोडंसं एक चार्टमध्ये आपण माहिती काढली आहे. तर मे प्रिझ्यूमबद्दल काही कलम येतात ज्यामध्ये मे प्रिझ्यूमची माहिती आहे. फॉर एक्झाम्पल सेक्शन 86 यात म्हटलं गेलं आहे परदेशी न्यायालयातील सही शिक्का असलेल्या नकला. आता एखादं विदेशी न्यायालय आहे, त्यांची सही कशी आहे, त्यांचा शिक्का कसा आहे आपल्याला तर माहीत नाही. मग न्यायालयापुढे परदेशी सही शिक्का असलेला एक कागद आला, दस्तऐवज आला, तर न्यायालय गृहीत धरेल की हे जे दस्तऐवज आहे ते खरं आहे, हाच शिक्का त्या देशाचा आहे आणि हीच सही त्या देशाच्या एका व्यक्तीची आहे. म्हणजे न्यायालय गृहीत धरून घेईल. का तर त्याला सिद्ध करता येत नाही, त्याला मांडता येत नाही, तिथे जाऊन क्रॉस व्हेरीफाय करता येत नाही. मग अशा वेळेला गृहीत धरलं जाईल की हे असू शकतं, म्हणजे हे जे आहे ते सगळं खरं आहे. पुढे कलम 88 येते. पोस्टातून आलेली तार दाखल केलेल्या तारेमधील मजकुराप्रमाणेच आहे. म्हणजे एखादी तार एखाद्याने पाठवली, ती पोस्टातून आली, तर त्या तारेमध्ये मी जो मजकूर लिहील तोच दुसऱ्यापर्यंत पोहोचणार. तर कोर्ट असं गृहीत धरू शकते की जो मजकूर याने लिहिला तोच पोहोचला, दुसरा मजकूर पोहोचलेला नाही, असं न्यायालय गृहीत धरेल. पुढे कलम 90 आहे. 30 वर्षांचा जुना दस्तऐवज असेल तर त्यामधील मजकूर सह्या बरोबर, 30 वर्षापेक्षा जास्त जुना दस्तऐवज आपल्याला मिळाला तर त्यातील सही बरोबर आहे असं न्यायालय गृहीत धरू शकतं आणि त्यातील जे काही मजकूर आहे ते पण बरोबर आहे असं न्यायालय गृहीत धरू शकतं. अशी परवानगी कायदा म्हणजेच कलम 90 न्यायालयाला देतं. पुढे कलम 114 आहे. चोरी झाल्यानंतर थोड्याच काळात आरोपीकडे चोरीचा माल मिळाला तर तो चोर तरी आहे, अगर चोरीचा माल घेणारा तरी आहे, असं न्यायालयाला गृहीत धरता येईल. चोरी झाल्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये आरोपीकडे जर माल मिळाला तर न्यायालयाला गृहीत धरता येतं की एक तर यांनीच चोरलं किंवा मग यांनी तो चोरीचा माल विकत तरी घेतला. न्यायालय असं गृहीत धरतं आणि मग त्याच्यावर चौकशी चालते आणि मग पुरावा मिळाला तर असं होऊ शकतं की जे गृहीत आहे ते खरे झाले किंवा जे गृहीत आहे ते खोटे ठरले, काही पण होऊ शकतं चौकशी अंती. पण न्यायालयाला काय काय गृहीत धरता येतं, मे प्रिझ्यूम काय करता येतं, त्याबाबत मार्गदर्शन करणारी ही काही कलमे आहेत. कलम 86 नुसार परदेशातील जे दस्तऐवज आहेत त्याचा शिक्का व सह्या या खऱ्या आहे असं गृहीत धरता येतं. कलम 88 नुसार पोस्टातून आलेली तार ही मजकुराप्रमाणेच आहे, तो जो मजकूर टाकलाय त्याच्याप्रमाणेच आहे असं गृहीत धरता येतं. कलम 90 नुसार 30 वर्षांपेक्षा जुना दस्तऐवज असेल तर त्यातील मजकूर आणि सह्या बरोबर आहे असं न्यायालयाला गृहीत धरता येतं. आणि कलम 114 नुसार चोरीचा माल जर थोड्याच कालावधीत एखाद्याजवळ मिळाला तर तो चोर आहे किंवा त्याने चोरीचा माल विकत घेतलाय असं गृहीत न्यायालयाला धरता येतं. याला आपण मे प्रिझ्यूम म्हणतो, याला आपण गृहीत धरता येईल असं म्हणतो. आता जाऊ आपण शॉल प्रिझ्यूमकडे. शॉल प्रिझ्यूम म्हणजे गृहीत धरील.
हे थोडंसं फ्युचर येतं, म्हणजे फ्युचरमध्ये गृहीत धरील यासाठी मार्गदर्शन करणारी काही कलमे इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये आहे. जसं कलम 79 यात दिलाय, सही शिक्का असलेल्या नकबुली जबाबाबरोबरच आहे. म्हणजे सही शिक्का असलेल्या ज्या नाकबुली जबाब आहे तो बरोबर आहे. एखाद्याने सही केली, शिक्का मारला आणि एक जबाब दिला, तर न्यायालय समजेल की नाही हा जबाब बरोबरच आहे. म्हणजे कबुली देणारा जबाब किंवा नाकबुली देणारा जबाब हा बरोबर आहे असं न्यायालय गृहीत धरू शकतं. पुढे कलम 80 येतं, न्यायालयातील साक्षीदाराचा जबाब म्हणजेच आरोपीचा मॅजिस्ट्रेटने घेतलेला कबुली जबाब हा सत्य आहे असं न्यायालय गृहीत धरेल. पुढे सरकारचे राजपत्र गॅझेट याच्यामधील मजकूर खरं आहे असं न्यायालय गृहीत धरेल कलम 81 नुसार. कलम 83 काय म्हणतं, केंद्र अगर राज्य सरकारने तयार केलेले नकाशे आराखडे बरोबरच आहे असं न्यायालय गृहीत धरेल. सेक्शन 84 काय म्हणतं, सरकारने प्रसिद्ध केलेली कायद्याची पुस्तके अहवाल हे खरं आहे, सत्य आहे असं न्यायालय गृहीत धरेल. तर न्यायालय काय काय गृहीत धरू शकतं या संदर्भात मार्गदर्शन करणारी कलमे कलम 79, 80, 81, 83 आणि 84 ही कलमे आहेत. पुढला भाग आहे निर्णायक पुराव्याबद्दल. तर इथे माहिती आहे निर्णायक पुराव्याबाबत, ज्याला आपण कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणतो. तर इथे कलम 41 आहे. त्यात कोर्टाचा विवाह, नादारी वारसा वगैरे संदर्भातील अखेरचा निकाल, आदेश, हुकुमनामा. आता कलम 41 म्हणतं की निर्णायक पुरावा काय होऊ शकतो, तर कोर्टाचा विवाह झालेला जो काही सर्टिफिकेट असेल तो अखेरचा म्हणजे निर्णायक पुरावा असू शकतो. कारण ते काय आहे, तर न्यायालयामध्ये विवाह झाला, त्या विवाहाचा प्रूफ मिळाला. एखाद्याला वारसा हक्काचं काही प्रूफ असेल तर तो पण अखेरचा निकाल किंवा हुकुमनामा जो आहे तो कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणून वापरला जाऊ शकतो. म्हणजे आपण म्हणू की एखाद्या प्राधिकाऱ्याने जर काही बाबी दिलेल्या असेल आणि त्या सत्य असेल तर त्या निर्णायक पुरावा म्हणून वापरल्या जाऊ शकतात. कलम 112 मध्ये म्हटलं गेलंय, नवरा बायको संबंध अस्तित्वात असताना अगर तो संबंध तुटल्यावर बायकोने दुसरे लग्न केले नसेल तर 280 दिवसाच्या आत मुलाचा जन्म झाला तर ते मूल औरस कायदेशीर आहे. पुढे कलम 113 म्हणतं, भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचना काढून एखादा भाग देशाचा वेगळा केलाय आणि तो दुसऱ्या भागात जोडला आहे तर तो पण एक कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे. म्हणजे काही बाबी अशा असतात जे तथ्य आहे ते तथ्य आहेच, खरे आहे, त्याला आपण कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणतो. म्हणजे इथे गृहीत धरण्यासारखा प्रकारच नाही आहे, हे प्रूव्ह झालं, सत्य आहे असं ठरलं, म्हणजे चौकशी अंती फायनल झालं की हे जे आहे याच्यावरून आपल्याला क्लिक होईल की हा कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे. चला आपण आता जे शिकलो आहे ते प्रकरण 1 होतं. कलम 1, कलम 3 आणि कलम 4 बद्दल आपण संपूर्ण माहिती घेतली. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, त्यानंतर याला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. दुसरा व्हिडिओ चॅप्टर 2 बद्दलचा आपण उद्याला टाकणार आणि सगळ्या डिपार्टमेंटल PSI देणाऱ्या, मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ उपयोगी असतील, त्यांनी हा व्हिडिओ बघावा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू मित्रांनो.